नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीचा प्रेमभंग झाला किंवा जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याकडे उसनवार घेतलेले पैसे परत मागितले किंवा रागाच्या भरामध्ये एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली व त्या संदर्भात जर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली तर संबंधित पोलीस स्टेशन स्वैरपणे गुन्ह्याचा सूक्ष्मपणे कायदेशीर बाजू न तपासता केवळ शोकाकुल नातेवाईक जे असतात त्यांना शांत करण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून त्यांच्या विरुद्ध पूर्वीचं भारतीय दंडविधान 306 व आत्ताचं भारतीय न्याय संहिता 108 खाली गुन्हा दाखल करतात व पुढे हाच गुन्हा नंतर सेशन कमिट होतो आणि सेशन कमिट झाल्यानंतर सेशन जज जेव्हा चार्ज फ्रेम करण्याची पाळी येते त्यावेळेस संबंधित न्यायाधीश वेदर इट इज अ फिट केस ऑफ फ्रेमिंग द चार्ज ऑर नॉट हे न तपासता मेकॅनिकली त्याच्या विरुद्ध चार्ज फ्रेम करतात. आणि या घटना वारंवार घडत असतात आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आता रिसेंटली 2 निर्णय आलेले आहेत आणि एक मुंबई उच्च न्यायालयाचा आहे. त्यातला पहिला जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो म्हणजे महेंद्र आवासे विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठापुढे ही एक केस आली होती. ही मध्य प्रदेशमधील घटना आहे. त्यामधील एक व्यक्ती गळफास लावून आत्महत्या करते आणि आत्महत्या करण्यापूर्वी ती एक सुसाईड नोट लिहून ठेवते की मी एकाकडनं पैसे घेतले होते आणि माझा मित्र तो पैसे मागतो हे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं होतं आणि त्याच्या विरुद्ध ॲबेटमेंट ऑफ सुसाईड इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान 306 अन्वये गुन्हा दाखल होतो आणि तो त्याच्याविरुद्ध चार्ज फ्रेम झाल्यानंतर तो हायकोर्टामध्ये इंदोर बेंचकडे सांगतो की हा जो गुन्हा आहे हा बेसिकली हा ॲबेटमेंटमध्ये बसत नाही, परंतु हायकोर्ट नाकारतं आणि सर्वोच्च न्यायालयापुढे येतं आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतं पैसे मागणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही म्हणून ते त्यातून त्याला डिस्चार्ज करतात. आणि ही केस चालू असताना त्यांच्यासमोर 1996 सुप्रीम कोर्टाची केस येते. त्याचा ते रेफरन्स घेतात स्वामी विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश. त्याच्यामध्ये एक वाक्य असतं गो अँड डाय. ते म्हणजे गो अँड डाय असं जरी हिट अँड नॉटमध्ये म्हटलं तरी दॅट विल नॉट अमाउंट्स टू ॲबेटमेंट ऑफ सुसाईड. दुसरं एक नागपूर खंडपीठाची केस आहे आणि त्या केसच्या फॅक्ट्स अशा आहे की दोघांचं एकमेकावरती प्रेम असतं आणि तो तिच्याबरोबर लग्न करण्यास नकार देतो आणि तिला त्याचा तो विरह सहन होत नाही आणि मग शेवटी ती आत्महत्या करते आणि आत्महत्या करण्यापूर्वी ती सुसाईड नोट लिहून ठेवते की माझं याच्यावरती 7-8 वर्षापासून मनापासून प्रेम होतं, आम्ही दोघं एकमेकाबरोबरती राहत होतो आणि याने माझ्याबरोबरती विवाह करण्यास नकार दिला. आणि साहजिकच त्या मुलीचे वडील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात. तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध ॲबेटमेंट ऑफ सुसाईडच्याकडे गुन्हा दाखल होतो, चार्ज फ्रेम होतो. आणि जेव्हा नागपूर एकल खंडपीठापुढे जेव्हा ही केस येते तर त्या खंडपीठाचं असं मत पडतं की रिफ्युजल टू मॅरी
डज नॉट अमाउंट टू अबेटमेंट ऑफ सुसाईड. आता आज 21 मला वाटतं 21 तारखेचीच एक सर्वोच्च न्यायालयाची नागनाथन शर्मा विरुद्ध यांची मला वाटतं लक्ष्मीदास विरुद्ध स्टेट ऑफ बंगाल ही केस नुकतीच सर्वोच्च न्यायालयापुढे आली होती. आणि त्याच्यामध्ये असंच लग्नाला विरोध केला म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. आणि त्यातलं जे हेड नोट आहे, टेलिंग सन्स लवर टू एंड लाईफ इफ शी कॅनॉट लिव्ह विदाउट हिम डज नॉट अमाउंट टू अबेटमेंट ऑफ सुसाईड. त्यांनी म्हटलं हे काही वाक्य असं होऊ शकत नाही. तर हल्ली काय होतंय, शिल्लक कारणावरनं लोक आत्महत्या करतात. आता अबेटमेंट ऑफ सुसाईडची जी डेफिनेशन अशी दिली 108 सेक्शन खाली भारतीय न्याय संहिता 223, इफ एनी पर्सन कमिट सुसाईड whoever abet the commission of such suicide shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also liable to fine. त्यांचं असं म्हणणं पडलेलं आहे, म्हणजे there must be clear intent to instigate or assist the victim act. असं असेल तरच तुम्ही तो अबेटमेंट ऑफ सुसाईड या सदराखाली गुन्हा दाखल करा. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे सेशन जजला किंवा संबंधित पोलीस स्टेशनला असे आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारचे गुन्हे तुमच्याकडे येत असतील तर त्याचा तुम्ही स्वैरपणे गुन्हा दाखल करू नका, काळजीपूर्वक तपास करा. आणि तपासाअंती जर तुम्हाला आढळलं की दिस इज अ फिट केस तर तुम्ही त्याच्या बाबतीत गुन्हा दाखल करा. सेशन जजलाही वाटलं की इट इज अ फिट केस टू फ्रेम द चार्ज, तसं वाटलं नाही तर तुम्ही त्याला डिस्चार्ज करा. असो मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.